थँक्यू सो मच जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि सामना जिंकला उमर 11 गोरेगाव या टीमने पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आणि आजच्या या दिवसामधील 5वा सामना सुरू होतो आहे। आई गावदेवी खरवई आणि श्री गणेश मानकिवली या दोन टीममध्ये खरवई म्हटलं तर एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय देवीदासजी भगत साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि देवीदास भगत साहेबांना विनंती असेल जर आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ट्रॅव्हल होतो शॉट थर्डमॅनला लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव। आदरणीय देवीदास भगत साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। शिवसेना तालुका प्रमुख चषक आपण पाहतोय गोलंदाज निखिल या 20 लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो वाईट बॉल मिळते अवांतर धावा धावसंख्या एकने पुढे जाईल 2 धावा धावफलकावरती आहेत। हा सामना फक्त 5 षटकांचा आहे या पुढील होणारे सामने हे 4 षटकांचे असतील। लाऊड अपील करतात LBW ची आणि अपील फेटाळली लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव धावसंख्या 3। महेश फुटाणे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बाळाशेठ कांबरी साहेबांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख चषकाचं आयोजन। ऑन साइडला फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। आणि जिल्ह्यातील नामवंत पंच आदरणीय फिरोजभाई आणि योगराजजी बुटेरे त्यानंतर आमचे KP कुणालजी पेनकर प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतो हा डॉट बॉल चौकारानंतर डॉट बॉलची समाप्ती। योगराज बुटेरे सर आणि फिरोज खान सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आणि टीव्ही अंपायर कुणालजी पेनकर। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये निखिल करतायत। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेब उपस्थित आहेत बाळाशेठ कांबरी साहेब देखील उपस्थित आहेत। चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकावर निखिल करतोय। आई गावदेवी खरवई या टीम साठी शॉर्ट आर्म पुल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय पंकज भोलेच्या बॅट मधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13। मधील पहिला सामना जय ताडोबा कळम आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। सुस्वागतम 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 एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय देवीदासजी भगत साहेबांचे इथे आगमन होते त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे।
क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि आई गावदेवी खरवई या टीमचे आधारस्तंभ देवीदासजी भगत साहेबांचं आगमन होतंय. क्या बात आहे, क्या बात आहे. आउटस्टँडिंग खेळ बदलापूर गाव चषक मध्ये राहिला होता याच गावदेवी खरवई या टीमचा. पहिल्या चुनवाला डॉट गोलंदाज बादल आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये देवीदास भगत साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना तालुका प्रमुख चषक आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का श्री गणेश मानकिवली या टीमला. अंबरीश मराडे बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती आणि श्री गणेश मानकिवली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र आदरणीय राहुल चव्हाण सर, त्यानंतर आमचे रमाकांत दादा मराठे असतील, उदयदादा मराठे असतील, यांच्या गावातील हा संघ आहे आणि ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे, कारण की बिग सपोर्टर आहेत श्री गणेश मानकिवली या टीमचे रमाकांत दादा मराठे आणि उदयदादा मराठे. रमाकांत दादा यांना विनंती असेल आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज बादल, क्या बात आहे. प्रचंड वेग आहे बादलच्या गोलंदाजीमध्ये आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. मी कौतुक करेन योगराज बुटेरे यांचं. डे नाईट ते काम करतायत. डेमध्ये नक्कीच ते अंपायरिंग करतात आणि नाईटमध्ये ते नक्कीच जॉबला जातात आणि तारेवरची कसरत त्यांना देखील करावी लागते. नक्कीच प्रचंड संघर्ष आहे पंचांच्या या कामगिरीमध्ये. फिरोज खान सर असतील, योगराज बुटेरे असतील, कारण की या रगरगत्या उन्हामध्ये ते देखील पंचांची कामगिरी चोख बजावत आहेत. या तिसऱ्या दिवसामध्ये गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पीक केली. पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. दिनेश होते. धावसंख्या गौरव नक्कीच यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत ॲज अ विकेट किपर. बादल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेत. व्हेरिएशन आहे गोलंदाज बादलच्या गोलंदाजीमध्ये. विकर वन देखील आपण पाहिले, स्लोअर वन देखील आपण पाहतोय बादलच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, 5 चेंडू फेकलेत, एकही चौकार, एकही षटकार आला नाहीये या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे परंतु लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि योगराज बुटेरे सरांचा इशारा येतोय वाईट बॉल. मिळते अवांतर धावन. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल. खरवई आणि मानकिवली एकाच जंगलातील हे दोन वाघ. शॉर्ट आर्म पुल केलाय क्षेत्ररक्षक, बनतील प्रेक्षक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा षटकार प्रशांत भोईरच्या बॅटमधून आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्री गणेश मानकिवली या टीमची 22. सामना तुमचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, त्यामुळे विनंती आहे आपण कुठे जायचं नाहीये. उमर 11 गोरेगाव आणि सामना असणार आहे या सामन्यातून जिंकणारा संघ.
क्या बात आहे. विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, प्रत्येक समालोचकावरती देखील प्रेम राहिलेलं आहे बाळाशेठ राऊत यांचं. मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि क्षेत्ररक्षक थोडीशी लांब होते, स्वतः गोलंदाज गेले होते. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 24. बाळाशेठ राऊत साहेबांच्या नावाने 2 वर्षांपूर्वी खरवईच्या मैदानावरती तब्बल 2 लाख रुपयांची स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक बाळाशेठ राऊत साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी बघा दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, गलीमधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. (28) 28. उमर 11 गोरेगाव या टीमला विनंती असेल यापुढील सामना तुमचा आहे. जो संघ जिंकेल खरवई आणि मानकिवली या 2 टीम मधून स्विंग अँड मिस, प्रचंड वेग आपण पाहिलं. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, येतोय डॉट बॉल. धावसंख्या 28 आहे. या दरम्यान आदरणीय रोहिदास कांबरी साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, अप्रतिमा झेल पकडलाय. पॉइंटला बादलने फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. श्री गणेश मानकिवली या टीमची रन मशीन पंकज भोले बॅक टू द पवेलियन. सचिन दादा टेंबे देखील सामन्याचा आनंद घेतात. कासगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ असतो आणि 14 फेब्रुवारीला कासगाव प्रीमियर लीग आहे. सचिन दादा टेंबे एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि कासगाव टीमला नेहमीच सपोर्ट असतो सचिन टेंबे साहेबांचा. विकेटचं बदन हेमंत मराठे येत आहेत. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे श्री गणेश मानकिवली या टीमचा. परफेक्ट यॉर्कर, फिंगर अप, फलंदाज झाले बाद. बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता मात्र संधी आली आहे विकेट हॅट्रिकची. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय बदलापूर शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं पारितोषिक. थँक यू सो मच. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज तुषार. जर हॅट्रिक पूर्ण केली तर बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक. आज कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे अत्यंत जीवलग मित्र मॅडी सर आहेत. त्यानंतर एक लेजंड कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नारिवली डोंबिवली जगदीश पाटील सर आहेत. कुमार नवले येत आहेत. 5व्या क्रमांकावरती हॅट्रिकची संधी आहे. तुषारने चांगली गोलंदाजी केली आहे. हॅट्रिक बॉल, परफेक्ट यॉर्कर. चेंडू ऑन साइडला खेळतायत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10.00च्या सरासरीने बनवल्यात या 30 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये श्री गणेश मानकिवली या टीमने.
गावदेवी खरवई या टीमने चांगली गोलंदाजी केली. इन्फॉर्म संघ आहे, बदलापूर गाव चषक अक्षरशः गाजवलाय या गावदेवी खरवई या टीमने. त्यांच्या समोर आपण पाहतोय श्री गणेश मानकिवली संघ आहे. निलेश दादा मराठे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. कॅप्टन कुल निलेश कालेकर देखील आहेत. पेट्रोल बॉय या टीममध्ये एक नामवंत संघ आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ एकाच विभागातील देखील आहेत. एका बाजूला गावदेवी खरवई, त्यांच्या समोर 30 धावा 30 धावसंख्या 30 आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने या धाव बनवल्या. 30 नवीन गोलंदाज बादल येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे 4थं षटक घेऊन तुषारने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. गौरव म्हात्रे यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. मास्टर माइंड, मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल. क्या बात आहे, क्या बात आहे. अर्ली बॅट्समिंग आपण पाहिलं. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 आहे. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का श्री गणेश मानकिवली या टीमला. प्रशांत भोईर बॅक टू द पविलियन. डीजे मास्टर 4 प्रमुख फलंदाज बाद झालेत. श्री गणेश मानकिवली या टीमचे कुमार नवले आणि रोहन गायकर ही जोडी मैदानावरती आहे. न्यू बॅट्समन 6व्या क्रमांकावरती येतोय रोहन गायकर. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, परंतु लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. योगराज बुटेरे सरांचा इशारा. वाईड बॉलचा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31 31 धावा धावफलकावरती. रगरगत्या उन्हामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये हा सामना सुरू आहे. प्रचंड वेग आपण पाहिला. ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 32 32 धावा धावफलकावरती संघर्ष सुरू आहे. आज आपण पाहिलं असेल तर प्रत्येक मॅचमध्ये 60+ धावा झाल्यात. एका मॅचमध्ये तर 88 धावा बनवल्या होत्या कळंब या टीमने. गोरेगाव या टीमने देखील 60+ धावा बनवल्या होत्या याआधीच्या सामन्यामध्ये. त्यानंतर कासगाव टीमने देखील 68 धावा बनवल्या होत्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतो हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. गावदेवी खरवई या टीमच्या माध्यमातून बादलने इम्प्रेस केलंय, बादलने प्रभावित केलंय या षटकामध्ये. सेकंड स्पेलमध्ये आहे, ज्या बादलने 9 धाव्यांचं षटक हाताळलं होतं. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस होता. बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, हाईट फॅक्टर आपण चेक करूया. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅटिंग करणाऱ्या टीमचा. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू नाही का? धावसंख्या आहे 36. सॉफ्ट हँडने खेळतात. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता.
बॅकअप येते डीप मधून, धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद लागतोय. अजून एक धक्का श्री गणेश मानकिवली या टीमला धावसंख्येवरती. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. आदरणीय बाळाशेठ राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 10,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यस, स्वर्गीय मोहन शेठ राऊत आणि स्वर्गीय काळीशेठ राऊत स्मृती चषकाचे आयोजक आहेत. 2 लाख रुपये पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक होतं. तब्बल 4 लाख रुपये कॅश प्राइज असलेली स्पर्धा आपण पाहिली आणि पुढील अपकमिंग टुर्नामेंट येणार आहे तुमच्या भेटीसाठी. यावर्षी नक्कीच ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. अंतिम षटकामध्ये येतात दिनेश, स्ट्रायकिंगला फलंदाज कुमार नवले आहेत. कुमार नवले आणि प्रथमेश ही जोडी. धावसंख्या 37. 6 चेंडू शिल्लक. हाफ ट्रॅकर हा चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. गावदेवी खरवई आणि श्री गणेश मानकिवली या 2 टीममध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. क्लीन बोल्ड, यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद कुमार नवले. बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय बाळाशेठ राऊत साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे भावी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. फलंदाज झाल्या बाद. गोलंदाज दिनेश आणि जर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय भावी नगरसेवक आदरणीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. मार्च महिन्यामध्ये स्वर्गीय मोहन शेठ राऊत आणि स्वर्गीय काळीशेठ राऊत स्मृती चषकाचं आयोजन देखील डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणार आहे. सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून नवीन संकल्पना प्रत्येक वर्षी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ती स्पर्धा असणार आहे बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती न्यू बॅट्समन समाधान येतोय. 9व्या क्रमांकावरती 7 फलंदाज झालेत बाद. जर हॅट्रिक पूर्ण केली तर बाळाशेठ राऊत यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल दिनेश यांच्यासाठी. फुलटॉस चेंडू, प्रचंड वेग आपण पाहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावबादची संधी देखील होती. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. वाईट +2 मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा आणि धावसंख्या 41. 41 धावा. अंतिम षटक सुरू आहे.
गोलंदाज दिनेश यांचं वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि दिशेवरती नियंत्रण नाहीये, दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला. समाधान. अपील केली होती, डायरेक्ट हिट करण्याचा मोह नक्कीच आवरलेला आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. एक धाव धावसंख्या एकने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. गोलंदाज दिनेश यांचं. देविदासजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत, आनंदित आहेत भरपूर, कारण की ज्याप्रमाणे परफॉर्मन्स झालाय या सीझन मध्ये. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. खऱ्या अर्थाने गावदेवी खरवई या टीमने या नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली केली आहे. ऐतिहासिक बदलापूर गाव चषकामध्ये देखील चांगली कामगिरी याच आई गावदेवी खरवई या टीमने केली आहे आणि तोच संघ आपण पाहतोय या शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपुल केलाय इनफिल्डच्या वरून, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. खरवई म्हटलं तर श्रवण धुमाळे आमचे समालोचक मित्र प्रसाद सवारे यांच्या गावातील हा संघ आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे, शेवट गोड केलाय, लगावला षटकार शेवटच्या बॉलवरती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55 आणि 56 टार्गेट सेट केलाय गावदेवी खरवई या टीम समोर श्री गणेश मानकिवली या टीमने. रोशनजी संते सर, नुकताच ज्यांचं आगमन झालं आपल्या मंचावरती ते आपल्या बदलापूरचे भावी नगरसेवक आदरणीय बाळाशेठ राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळाशेठ कांबरे यांच्या शुभासे केला जात आहे. प्रेमाची मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन या ठिकाणी बाळाशेठ राऊत यांना सन्मानित केलं जाते. त्यांच्याच वतीने येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये स्वर्गीय कालीशेठ राऊत आणि स्वर्गीय मोहनशेठ राऊत स्मृती चषक तब्बल 2 लाखापेक्षा जास्त काही करण्याचा प्रयत्न राहील त्या स्पर्धेमध्ये, कारण ती स्पर्धा गतवर्षी 2 लाख रुपयाची होती. बाळाशेठ आणि संपूर्ण दिवसभरामध्ये विकेट हॅट्रिक किंवा या ठिकाणी षटकार हॅट्रिक असेल, सलग लागोपाठचे 3 चौकार षटकार, यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याकडे जमा आहे. ज्या खेळाडूच्या नावावरती तो रेकॉर्ड राहील त्याला हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. धन्यवाद बाळाशेठ राऊत, आपला मनपूर्वक आभार. अशी भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये असणार आहेत. अजयजी सावंत सर यांच्या वतीने सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूस 5,000 रुपये असतील, सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजास 5,000 रुपये असतील आणि अंतिम विजेत्या संघास 5,000 रुपये असणार आहेत. अशी भरपूर पारितोषिक आहेत. रोशन सर, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? नक्कीच भरघोस पारितोषिक आहेत या शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये आणि सकाळपासून आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी. नक्कीच हे असलेले या क्रिकेटवरती या क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये असलेले हे प्रेम आहे, हे प्रेम आहे बाळाशेठ कांबरे यांच्यावरती आणि त्या प्रेमा खातीर अनेक मान्यवर
या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत. छप्पन्न धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आई गावदेवी खरवई या टीमला, आणि या 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष, आमचे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संते सर. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी दुपारच्या जेवणाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 ची स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. 55 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाने टॉस गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग केली आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 55 धावा 11.00च्या सरासरीने या धावा बनवण्यात आल्या. 56 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गौरव म्हात्रे संघाचा तारणारा फलंदाज आपण पाहतोय. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ आहे आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 56 धावांचं आव्हान पेलवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले. त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला दिनेश बाग, बादल सवारे. अगदी आपण पाहतो दोन खेळाडू शैली तुम्हाला सारखीच पाहायला मिळेल. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक. विकेट हॅट्रिक जरी संपादित केली तरी सुद्धा 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक असणारे सन्माननीय बाळाशेठ राऊत यांच्या वतीनं. आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय गौरव म्हात्रेच्या बॅट मधून आलाय भगवा चौकार. थोड्यामध्ये रोशन संते सर हा संघ रनर अप राहिलेला आहे. बदलापूर गाव चषक या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला. भिवंडी विभागातील भावले संघाला सुद्धा आपल्या बदलापूरच्या नगरीमध्ये या संघाने धूळ चारलेली आहे. तो संघ गावदेवी क्रिकेट संघ करवई मैदानामध्ये खेळतोय. गोलंदाज देवेंद्र मिनमिने. साईडला वड शॉट, मागचा पाय दाखवलाय आणि चौकार दाखवलाय देवेंद्र मिनमिनेला. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सनसनीत चौकार. मध्ये गौरव म्हात्रेची विकेट बाहेर येत असताना पहिला धक्का लागलाय. 8 या धावसंख्येवरती फलंदाज बाद. बाड ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. प्रत्येक संघाला विनंती राहील की क्वालिफाय मॅच पर्यंतच तुमच्या धाबा सिरीज साठी काउंट केल्या जातील. काल आपण पाहिलं आदर्श 11 वांगणी संघाने बाजी मारली टॉप 5 मध्ये. पहिल्या दिवसामध्ये आरके ग्रुप वालिवली संघ होता. चला चर्चा या ठिकाणी आयोजक करतात काहीतरी. या
चला काही टाइम अलर्ट असं पंच चर्चा करतील आयोजकांशी. काहीतरी वेगळं कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे. अर्थातच जेव्हा एक फलंदाज बाद होतो तो बाहेर येण्याच्या अगोदर क्रॉस होणं गरजेचं आहे अशी चर्चा चालू आहे आणि ही चर्चा होईल कदाचित. आपण पाहतोय या ठिकाणी डिस्कशन चालू आहे. आयोजक आमचे समीर राऊत नक्कीच आपण पाहतो पंच जागेवरती जाऊन आपला निर्णय कळवतील. आयोजक सुद्धा चर्चा करतायत. समीर राऊत आम्हाला जो काय डिसिजन असेल तो मात्र इथे देण्यात येईल. एक धावेची आउट. ओके नवीन बॅट्समन जो आतमध्ये गेलेला आहे तो सुद्धा बाद असेल. सुमेश जाधव डिले केलेला आहे. अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय. चला लगेच आपण नवीन फलंदाज नवीन बॅटर आतमध्ये पाठवायचंय. लक्षात असू द्या मित्रांनो अगोदर तुम्ही क्रॉस होणं गरजेचं आहे. या तुमच्या चुका तुम्हालाच महागात पडू शकतील. आणि आता सुमेध मैदानाच्या आतमध्ये ज्या पावलाने गेलेला आहे त्याच पावलाने त्याला एकही चेंडू फेस न करता मागे यावं लागेल. इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे पंचांनी त्यांना बाद घोषित केलेलं आहे. बघा अजून सुद्धा या ठिकाणी काही बॅटरची इच्छा नाही आतमध्ये जाण्याची असंच म्हणावं लागेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रवी सर आम्हाला सांगतायत की जास्त या ठिकाणी गोंधळ आहे. कोऑर्डिनेट होत नाही आहे. कारण रवी मस्कर म्हणजे तर 35 नंबरची त्यांची गाडी आहे. दोनच आकडे त्यांचे फिक्स आहेत. बॉल पंच डॉट असेल ना. नाही कंटिन्यू. ओके ओके मॅच कंटिन्यू होईल. गोलंदाज देवेंद्र बिनविने. हो यावेळेस तुषारसाठी हा बॉल लेग स्टंपला बीट करून जाणार होता. इट इज वाईट बॉल अंपायर सिग्नल. आणि दोन चौकार आले. गौरव म्हात्रे बाद झाला. तिथे मात्र थोडस अगदी आपण पाहतोय चुकीचं वर्तन पाहायला मिळालं. कदाचित गौरव बाद झाल्यानंतर लगेचच मैदानावरती नवीन बॅटर आतमध्ये एंटर करायचं होतं. पुढे यावेळेस आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेन फशिबी गोलंदाजी आहे. चकमा देणारी गोलंदाजी होती. थोडंसं टेक ऑफ झाला चेंडू आणि अगदी आपण पाहिलं तर उसळी घेत असताना सरळ यष्टीरक्षक प्रशांत भुईरच्या हातामध्ये चाललाय. तुषार जमदारी आपण पाहतो स्टेप आउट होऊन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. सक्सेसफुल राहिले नाही आहेत. ब्लँक स्ट्रोक धाव फलकावरती स्थिर आहेत 9 या अंकावरती. हो यावेळेस आपण पाहतोय कमसला ऑन द राईस केले फटका चांगला आपण पाहतोय. बॉल चाललाय डीप मध्ये तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे षटक तुम्ही पाहतायत. बाउंटन व्हीव लॉस एंड करून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. जे भालगावचे आमचे प्रल्हादजी मुंडे साहेब आहेत त्यांच्या मालकीचे आहेत. त्यांच्याच एंड करून हे षटक तुम्ही पाहतायत. अतिशय सुंदर क्रीडानगरी आहे. धर्मवीर क्रीडांगण कासगाव ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. आणि हा ऐतिहासिक सोहळा शिवसेना तालुका प्रमुख चषक भगवाव्या वातावरण सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा यावेळेस आपण पाहतो लाईन चांगली आहे. पिकअप स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. आणि या पहिल्या षटकामध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 11 धावा. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. योगीराज महाराज बुटेर आणि कल्याणची आन बान शान मिस्टर फिरोज खान. 11 धावा धावफलकावरती 56 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. हे समीकरण आहे या मॅच येणारे आता 24 बॉल शिल्लक विजयासाठी गरज असेल टीम गावदेवी खरवई संघाला 24 बॉल 46 धावांची गरज 45 धावांची गरज. अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. सर्व स्टँड मध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय. अतिशय दिग्गज स्पर्धा आपण पाहतोय. या विभागातील नामचीन आणि नामांकित स्पर्धा आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली दर्जेदार स्पर्धा 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजे अर्थातच लाख मोलाची स्पर्धा
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धाबा धाव फलकावरती आहेत. येणारे 24 बॉल 45 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतात. यावेळेस कासगाव गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. हेमंत मराडे बॉलिंग ट्रॅक वरती सज्जन. स्ट्राईक एंडला बादल. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय बीड विकेटला. इथे झेल टिपली गेली आहे. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल बादल सवारेला सुद्धा. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागेल टीम गावदेवी करवई संघाला. फलंदाज बाद. कॅमेरामॅन अफाट मेहनत टीम वर्क आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य कडव, जय भारशंकर आणि सूरज धुळे आणि आमचे बट्ट्या ऑफिशियल स्कोरर आहेत अपडेटर प्रशांत यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. 11 धाब्यांवरती लागणारा पहिला धक्का आपण पाहिला अगदी या षटकातील. या अगोदर 2 फलंदाज बाद झाले म्हणजे एकंदरीत सांघिक तिसरा धक्का गावदेवी खरबई संघाला लागलेला आहे. पैताडीस मध्ये नवीन फलंदाज दिनेश वाघ एक स्टायलिश प्लेअर मैदानामध्ये एंटर होतोय. चला लवकर सामना आपण स्पीडअप करा. खरबई संघाला विनंती राहील जेव्हा खेळाडू बाद होतो तेव्हा आपला नौका खेळाडू आपण लवकरात लवकर मैदानामध्ये प्रेझेंट करा. कारण पहिल्या विकेटसाठी जी चुकी झाली ती पुन्हा एकदा वारंवार घडणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. सामना सुद्धा स्पीडअप केला जाईल. अगदी आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार सामना या ठिकाणी कंप्लीट करण्याचा मानस आमच्या संपूर्ण आयोजन आणि व्यवस्थापन समितीचा आहे. गोलंदाज हेमंत मराडे अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी. ऋतिक गडगे आय थिंक सो मिड विकेटला आपण पाहतोय पेट्रोलिंग करत असताना सीमारेषी लगत त्यांनी तो झेल टिपला. 24 बॉल 45 धावांची गरज होती. आता 23 बॉल 45 ची गरज. हेमंत मराडे राऊंड विकेट. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा गॅप मधून बॉल चाललाय सरळ. विराट कोहली स्टँडला सलामी देणारा एक टप्पा घेत बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4-4-4. धाव फलकामध्ये एकंदर पुढे सरकतात. 56 धावांची गरज असताना 15 धावा धाव फलकामध्ये आहेत. आणखीन 41 धावांची गरज असलेल्या मॅच मध्ये गावदेवी खरबई संघाला. गोलंदाज हेमंत मराडे. पुढचा बॉल तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक स्ट्रॉंग झोन जिथे दिनेश वाघचा त्याच ठिकाणी आलेला A1 क्वालिटीचा गावदेवी खरबई ब्रँडेड षटकार. जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असा प्रश्न आता तमाम मनकुलीकरांना पडला असेल. धाव संख्या धाव फलकामध्ये आता वेगाने पुढे सरकते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. या दोन फटकांमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकांमध्ये धावा आता वेगाने फ्लाय होतात. पुढे चालली आहे धाव संख्या 21 वरती. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना दिनेश वाघ चांगले बॅटिंग करतायत. राऊंड विकेट हेमंत. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू फुलर लेनचा होता. चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे एकच धाव मिळेल. चांगल्या चेंडूला सन्मान देणं रोशन संतेसर प्रत्येक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. कारण आपण पाहतो जितकी आक्रमकता आहे ना दिनेश वाघकडे तितका संयम सुद्धा पाहायला मिळालेला आहे. 2 मोठे फटके आपण पाहिले त्यानंतर सिंगल त्याने एकवटली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे ती तुषार जमदर यांच्याकडे. संघाची धाबत संख्या 22. यावेळेस बाची कडा मागे चाललाय. साधा सोपा झेल या ठिकाणी टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. डाऊन दी बॉल प्रशांत भोईर येत आहेत. शॉट फाईन लेगला टिपली असेल आणि आता फलंदाज होतोय फेल. 1 मोर विकेट डाऊन. 4थ्या क्रमांकाचा धक्का लागलाय टीम गावदेवी खरवई संघाला. फलंदाज बाद.
दरम्यान आपण पाहतोय धाव फलकामध्ये एकंदरीत 22 आहेत. चौथा धक्का लागलेला आहे. चला उमर 11 गोरेगाव संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण समोर येऊन थांबायचंय. ओबॅटची कडा मागे चाललाय. आणखीन एक टॉप एज लिडिंग एज अँड टेकन. आणखीन एक धक्का लागेल. जिथे प्रशांत भुईने या अगोदर सेल टिपला होता त्याच ठिकाणी जणू काही कार्बन कॉपी पाहायला मिळाली आहे. ओमकार शेंडेला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. डायस मधून स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे सर्व मान्यवर शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब स्वतः या ठिकाणी या माचचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत तंटामुक्त अध्यक्ष कासगावचे आदरणीय चंद्रकांत नाना भोईर असतील, महेशजी पष्टे, देविदाजी भगत, किरणजी कालेकर, महेशजी फुटाणे, जयजी राऊत या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि संपूर्ण श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगावचे हे सर्व शिलेदार चांगले मॅच अगदी आपण पाहतो त्याचा आनंद घेत असताना, कारण खरवई वर्सेस मानकिवली गेली बराच वेळा एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. जोबेली गावचे माजी पोलीस पाटील शंकर धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज आपण पाहतो देवेंद्र बिनमीने सज्ज होता. ज्याच एंडने त्याने षटक हाताळलं होतं त्याच एंडने आता पुनश्च एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 34 धावांची गरज. 18 बॉल 34चं इक्वेशन या मॅच मध्ये ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. आमचे सर्व मान्यवर गोलंदाज सज्ज देव. हो यावेळेस आपण पाहतो वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आले परंतु बाल बचावले गेलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी तिसरं चालू आहे. लेग बाईट्स पंच दर्शवतात. अतिरिक्त स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. एका बाजूला श्री गणेश माणकिवली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खरवी असा विद्यमान सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दोन्ही गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कोणी उपस्थित मान्यवर असतील त्यांना विनंती राहील आपण या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं आणि श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव यांच्या वतीनं. देवेंद्र मेनमिने सज्ज राईट अमोर द विकेटने. हो यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेन चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पावरती गोलंदाजी केली जाते. मेरिट नुसार षटक हाताळलं जाते. गुड लेंथ वरून हा चेंडू थोडंसं टेक ऑफ झाला आणि ते ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. डॉट बॉल जितके डॉट बॉल वाढवले जातील पर्सेंटेज वाढवले जातील तितका दबाव टाकण्याचा प्रयत्न टीम मानकिवली संघ खरवईवरती करेल यात तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाज देवेंद्र मेनमिने लगेचच सांघिक तिसरं षटक वैयक्तिक दुसरं त्याला देण्यात आलंय. ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतोय पुनश्च एकदा आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळाला. सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. अत्यंत सुंदर भेदक मारा करत असताना देवेंद्र मेनमिने यांना तुम्ही पाहतायत. पहिल्या बॉलवरती लेग बाय झाली. 18 बॉल 34 धावांची गरज हे समीकरण असताना 3 बॉल डॉट आपण पाहतोय. एक लेग बाईज अतिरिक्त स्वरूपात आलेली आहे म्हणजे समीकरण आपण पाहतोय 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल ती तब्बल 33 धावांची. पंधरा बॉल 33 धावांची गरज या मॅचचं हे इक्वेशन आहे. 3 बॉल देवेंद्र मेनमिनेचे अतिशय महत्वपूर्ण राहतील या मॅच मध्ये. निर्णायक षटक आहे. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न हा सुद्धा बॉल राहिलाय. यावेळेस गोलंदाज देवेंद्र मेनमिनेच्या नावावरती अगदी आपण पाहतो अत्यंत सुंदर भेदक मारा करत असताना अक्षरशः या रगरगत्या उन्हामध्ये आगीचे निखारे टाकले जात आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली कित्येक वेळा या सीझन मध्ये आमने सामने हे 2 संघ आलेले आहेत आणि आज सुद्धा प्रतिस्पर्धी आपण पाहतो 2 संघ आहेत. चांगली मॅच होईल. आणखीन एक डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी केली. अद्यापपर्यंत 5 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला असेल
देवेंद्र मिनमिनेचा. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये देवेंद्र मिनमिनेसाठी. पहिली धाव लेग बाईटची आले. 18 बॉल 34ची गरज असताना समीकरण आता कुठे येऊन ठेवलंय, कुठे नेऊन ठेवलंय. महाराष्ट्र माझा असं आपण म्हणत असो, परंतु आता कुठे नेऊन ठेवलाय ही धावसंख्या असं म्हणावं लागेल. हे समीकरण कुठे चाललंय. 18 बॉल 34ची गरज असताना येणारे 13 बॉल 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस लिडिंग एज प्रशांत भोईर पुन्हा एकदा येतात चेंडू खाली. झेल टिपली जाईल, फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल. 3 गावदेवी करवेला. धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला खास गोव्यावरून शुभेच्छा येतात. आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत यांच्या वतीने शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 12 बॉल 33 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला 12 चेंडू 28 धावांची गरज असताना जोबेली संघ त्या ठिकाणी परास्त झाला. तिथे सामना डिफेन्स करण्यात आला, परंतु या मॅच मध्ये सामना चेस होईल की सामना या ठिकाणी डिफेन्स होईल याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळेल. 12 बॉल 33 धावांची गरज. 18 बॉल 34 धावांचं इक्वेशन असताना देवेंद्र मिनमिनेने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. भाऊशेठ राऊत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. त्यांच्या वतीने खास गोव्यावरून शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज प्रशांत भोईर बॉलिंग टाकवरती सज्ज आहेत. चला जास्त वेळ टीम घेते मानकिवली. लक्षात असू द्या सूचना येतात आयोजकांच्या पंचांच्या देखील. ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा. आता दिनेश वाघला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या मॅच मध्ये. 2 मोठे फटके आपण याच एंडने दिनेश वाघच्या बॅट मधून पाहिलेले आहेत. 12 बॉल 33 धावांची गरज. मॅच अतिशय दर्जेदार आपण पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025चा हा विद्यमान सोहळा आहे. यावेळेस शॉट ऑफ लेन पडल्यानंतर दिशा थोडीशी खराब आहे. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर पक्षाच्या पंखाप्रमाणे पंचांनी हात बाहेर काढलेत. एस इट इज व्हाईट बॉल. आबांतर धाव मिळेल. प्रशांत भोईर निर्णायक षटक आहे या मॅचचं टर्निंग पॉइंट. व्हाईट बॉल. आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला या सत्रातील. देवेंद्र मिनमिनेचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. त्यानंतर लगेचच प्रशांत भोईर नावाचा गोलंदाज आपण पाहतो. 4थ्या षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. पहिला बॉल दिशेपासून फरकडलेत. त्यानंतर लगेचच त्यांनी नियंत्रण मिळवले आणि हा डॉट बॉल. 11 बॉल 32 धावांची गरज या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साइडला व्हाट अ शॉट. वाऱ्याशी वार्तालाप करत बॉल चाललाय. जणू काही वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होत बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मस्कर यांच्याकडे ती कला आहे. 25 नाही तर 50, परंतु ते 35 नंबरचे खेळाडू आहेत. जर्सी क्रमांक त्यांचा लकी फिगर आहे. हरकत नाही आहे. रवींद्र या आपलंही स्वागत आहे. भरपूर अफाट मेहनत या स्पर्धेसाठी त्याने केलेलं आहे. डीजे मास्टरला माहिती आहे केव्हा कोणतं गाणं वाजवायचं. अचूकता आहे त्यांच्याकडे सुद्धा. षटकार आलाय आणि या षटकाराने
संघाची धाबा संख्या मुसंडी मारतीये. धनवती आपण पाहिलं तर 30 धाबा, 56 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 26 धावांची गावदेवी खरवई संघाला गरज आहे. यावेळेस आणखी एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय दिनेश वाघच्या बॅट मधून. आणि दिनेश वाघ हे सांगतात, अरे आ देखिए जरा किसमें कितना है दम, जरा जम के रखना कदम, मेरे साथिया. ठोकला षटकार. एकत्र येऊ नका, मानकुली संघाला विनंती राहील. जर या बॉलवरती षटकार आला तर दिनेश बाग साठी बाळाशेठ राऊत यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. काय बॅटिंग करते टीम खरवई संघ. फक्त एक पाऊल दूर असेल सामना कुणी जिंको. या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. एक षटकार आला तर तब्बल 10,000 रुपयाला पडेल ते षटकार. जबरदस्त बॅटिंग दिनेश बाग अक्षरशः बरसतोय. 26 धावांची गरज होती 10 बॉल मध्ये. आता येणारे 9 बॉल 20 धावांची गरज आहे. प्रशांत भुईर वरती हल्ला चढवलाय या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो राऊंड विकेट नेसायच्या. दिनेश वाघ समोर. यावेळेस बॅटची कडा मागे चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा सुद्धा बॉल जाईल लॉंग स्टॉप एंडला. बळतील धावाच्या. मागचा 7 बॉल 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका प्रेक्षको. सामना पाहत राहा. खरवई वर्सेस मानकिवली, श्री गणेश वर्सेस आई गावदेवी असा विद्यमान सामना आहे. जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळेल. निमित्त फक्त एकच, तालुका प्रमुख चषक 2025. 7 बॉल शिल्लक, 16ची गरज. हो यावेळेस आपण पाहतोय कमाशा दिशेने हलक्या हाताने आपण पाहतोय. फक्त ड्राईव्ह केला. बॉल चालला डीप मध्ये. 1 कंप्लीट झाले, 2 कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? हो झालाय सुद्धा. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण दिनेश वाघला हवी स्ट्राईक. 2 धावा मिळतील. आता शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज असणारे टीम गावदेवी खरवई संघाला जिंकण्यासाठी. का बॅटिंग करताय दिनेश वाघ. अगदी आपण पाहतोय सॉफ्टहँडने फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट. चेंडूचा पाठलाग करत असताना कुमार नवलेला आपण पाहिलं. चेंडू पॉज केला परंतु तिसऱ्या धावेसाठी पलटले कारण त्यांना हवी होती स्ट्राईक. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 14 धावांची गरज. वॉट अ मॅच. सरप्राइझिंग सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कोण जिंकेल याचं उत्तर सांगणं कठीण आहे कारण त्याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये. खरवई की मानकिवली, मानकिवली की खरवई असा विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 6 बॉल 14 धावांची गरज. सामना कोणी जिंकू दे परंतु विजय मात्र आयोजकांचा होईल. विजय क्रिकेटचा होईल. विजय तालुका प्रमुख चषकाचा होणार आहे या क्रीडानगरीमध्ये. 6 बॉल 14 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच देखील ताकीद देत आहेत. जास्त वेळ आता एकत्र येणं टाळावं लागेल आयोजकांच्या सूचना कारण आणखीन 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस. पहिला सामना जिंकला जय ताडोबा कलम संघाने. दुसरा सामना जिंकला मिथल 11 श्री गणेश कासगाव टीमने. तिसरा सामना जिंकला उमर 11 गोरेगाव संघाने. परंतु चौथा सामना कोण जिंकेल याचं उत्तर येणं बाकी आहे. हे शेवटचं षटक भवितव्य असणार आहे आणि अगदी आपण पाहतोय कॅप्टन कूल निलेश मराठेवरती जिम्मेदारी दिली आहे. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. आणि भरोसा दाखवलाय कूल कॅप्टन निलेश मराठेवरती. 6 बॉल
14 धावा वाचवण्यासाठी केलेले अतोनात प्रयत्न पाहावे लागतील या मॅच मध्ये की या धावा बनवल्या जातील. समीर म्हात्रे SP सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 14 ची गरज. प्रेक्षक देखील आता सर्व उभे राहिलेले आहेत. सामना कोण जिंकेल, करवई की मानकिवली, परंतु एकाच पंचकृषीतील हाकेच्या अंतरावरती असणारे हे दोन संघ. सामना कोणी जिंकू दे, परंतु उद्या नाक्यांवरती एकच चर्चा असेल की हा सामना कोण जिंकला, करवई की मानकिवली. ती चर्चा आणि त्या चर्चेला आता उधाण आलं असेल. 6 बॉल 14 धावांची गरज. निलेश मराडे स्ट्राईक एंडला. दिनेश वाघ सुद्धा थांबायला तयार नाहीये. थांबेल ते नाव दिनेश वाघ कसलं. 12 बॉल 33 धावांची गरज. चला मानकुली टीम कोऑपरेट करा प्लीज. 6 बॉल 14 ची गरज. जास्त वेळ घेता ऑफिशियल सुद्धा या ठिकाणी आपलं काउंटडाऊन करतायत. 6 बॉल 14 ची गरज. सामना जर आवडला असेल तर एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. अतिशय दर्जेदार लढत आहे. पहिला बॉल रनवे रिदम मध्ये थोडस अडथळा. अगदी आपण पाहतो निलेश मराडे राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. समोर दिनेश वाघ ज्याच्या बॅट मधून अद्यापपर्यंत 3 षटकार 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव सुद्धा आलेली आहे. चांगला खेळ त्याचा राहिलाय. इंडिव्हिज्युअल दिनेश वाघ 28 वरती नाबाद खेळतायत. एक हाती किल्ला लढवत असताना या मॅच मध्ये 56 धावांचं टार्गेट उराशी बाळगून मैदानावरती खेळ करतोय. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय क्लीन. यावेळेस प्लम पकडलंय खात्रीशीररित्या. निलेश मराडेला मिळते मोठी सफलता. दिनेश वाघ बॅक टू दी पॅव्हिलियन. गेला ना तर लगेचच तुम्हाला त्याचं तात्काळ डिसिजन पाहायला मिळेल. खात्रीशीर पकडलंय फिरोज खान सर यांनी. प्लम पकडत असताना LBW फलंदाज झाला बाद. 5 बॉल आता 16 धावांची गरज आहे. 14 धावांची गरज आहे, माफ करा. अतिशय दर्जेदार लढत. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल 14 धावांची गरज. दिनेश वाघ नावाचं अडसर निलेश मराडेने दूर केले. आता 5 बॉल 14 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निखिल शेंडे. 0 क्रमांकाची जर्सी त्याच्या अंगावरती आहे. यावेळेस लाईन चांगली. अप्रतिम बॉल पडल्यानंतर ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. बन्नाड वेग, अचूक टप्पा, नियंत्रण या सर्व काही गोष्टी निलेश मराडेकडे आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन कूल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्याच्या घडीला त्या व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेत असतात. 2 चेंडू अप्रतिम त्यांनी टाकलेले आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आणि दुसऱ्या बॉलवरती लगेचच हा डॉट बॉल. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये राहिलाय टीम श्री गणेश माणिकवली संघाचा. निखिल शेंडे स्ट्राईकला. यावेळेस कामाच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळते. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. ठोकलाय दर्जेदार. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळेल. मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. धनंजय पाहायला मिळतील. चर्चेला उधाण आलंय. श्री गणेश मानकिवली संघाला सामना जिंकायचे जरूर, परंतु गावदेवी करवई संघाला हार नाही मंजूर. ठोकलाय षटकार. 3 बॉल 8 धावांची गरज. काय सामना रंगतोय. जयेश राऊत सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. 3 बॉल 8 ची गरज. याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे. अतिशय सुंदर दिनेश वाघ नावाचं पेपर समोर होता आणि आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय निखिल शेंडे आलेला आहे. त्याच्या बॅट मधून सुद्धा या ठिकाणी षटकार आलेला आहे. अभ्यास केला दिनेश वाघचा, त्याला बाद केलं, परंतु आता निखिल शेंडे सुद्धा या मॅच मध्ये हार मानायला तयार नाहीत. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. मागे चालला बॉल आणि ते 1 धाव आलेली आहे. एकच धाव सिंगलवरती समाधान. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 14 धावांची गरज असताना
ठोकलेला षटकार महत्वपूर्ण राहील का या मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल वरती एक तरी षटकार मारावा लागेल. 2 बॉल वरती 2 चौकार जरी मारावे लागतील, कारण 2 बॉल 7 ची गरज आहे. एका मोठ्या फटक्याने विजय मिळू शकणार नाहीये. प्रत्येक बॉल वरती तुटून पडावा लागेल, परंतु गोलंदाज देखील चालाक आहे निलेश मराडे. हो यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. बॉय राहुल कराळे हे सुद्धा मास आनंद घेतात. 1 बॉल 3 ची गरज आहे. पुढे एकदा दखल घेण्यासाठी भाग पाडलेले बानकिवली संघाला चौकार आला. अगदी आपण पाहतोय सामना कोण जिंकेल याचं उत्तर सांगणं कठीण आहे. चला पंकज भोले निलेश मराडे जास्त वेळ एकत्र येऊ नका. शेवटचा बॉल आहे. डॉट आला, विकेट आली तर माणकिवली संघ विजयाचा आनंद जल्लोष या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. चौकार षटकाराला 3 धावा आल्या तरी सुद्धा गावदेवी करवई संघ या मैदानावरती विजयाची पताका मिरवेल. कोण जिंकेल याचं उत्तर सांगणं कठीण आहे. जबरदस्त सामना. प्रेक्षकांना जो सामना हवा होता तो सामना पाहायला मिळतोय. जशात तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे टीम करवई संघाचं सुद्धा. या मॅच मध्ये 56 धावांचा पाठलाग केलेला आहे. 81 धावा सुद्धा या क्रीडानगरीमध्ये चेस आलेले आहेत. हे विसरून चालणार नाहीये. 1 बॉल 3 धावांची गरज. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये थोडस बदलाव चेंजेस करत असताना स्ट्रायकिंगला फलंदाज जतीन च्या बॅट मधून चौकार आलाय. या जतीनने टीम गावदेवी करवई संघाला सुद्धा स्वप्न दाखवलेत विजयाचे. 1 बॉल 3 ची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत या मॅच साठी. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि ते काही गरज नव्हती. हा सामना जिंकलाय टीम श्री गणेश बाणकिवली संघाने. वेल प्लेड बॉईज. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक टीम. या ठिकाणी गावदेवी करवई संघ जबरदस्त लढत पाहायला मिळाली प्रेक्षकांना. विदाउट तिकीट फुल टाइम पास अतिशय दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. तालुका प्रमुख चषक 20-25 दर्जेदार पर्व. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय सामना जिंकलेला आहे श्री गणेश बाणकिवली संघाने. देवीदाजी